गंगामाता गोंदवली कशा प्रकारे प्रदर्शन करेल हे पाहण्यासारखं राहील, कारण गावदेव अंजूर संघाने चांगलं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू या वेळेस उडवला, मिस टाइम फटका आहे. पाहूया चेंडू हवेमध्ये, इष्टरक्षक जातोय, परंतु आपण पाहिलं तर झेल काही कन्वर्ट करता आलं नाही. एक धाव कंप्लीट केली जाते आणि संघाचं स्वतःचे अकाउंट ओपन केले जाते एका धावेने. दोन्ही संघाला एक नम्रतेची विनंती आहे की पंचांशी कुठल्या प्रकारचा वाद घालायचा नाही. तुम्हाला शंका आशंका असतील तर त्या कमिटीकडे नोंदवायच्या आहेत आणि त्या ज्या शंका आशंका आहेत तुम्हाला त्या तुम्ही पत्राद्वारे त्यांना कळवू शकताय. परंतु मैदानात मॅच चालू असताना त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा दबाव किंवा कुठल्या प्रकारचा अपशब्द न वापरता मॅच सामना खेळवायचा आहे. पाहूया. यस, कुठल्याही खेळाडूने गैरवर्तन जर केलं तर त्याच्यावरती कमिटी कडक कारवाई करेल, यात मात्र काही शंका नाही. म्हणून आपण प्रत्येक नियमांना व्यवस्थितरित्या पालन करत फॉलो करायचं आहे. गोलंदाज टर्न होत आहे पुन्हा एकदा. पाहूया. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलं होतं, परंतु आपण पाहतोय चेंडू अडवण्यामध्ये यश आलं नाहीये. एक धाव इथे घेतली जाते, एका धावेने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. निश्चितच कमिटी खरोखरच जेवढे नियम तुम्हाला लादतात त्या नियमाप्रमाणे चालाल तर निश्चितच आपण जर पाहिलं तर हे आपलं फॉर्मॅट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळेल. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस चेंडूला सोडून दिलं होतं. मी तर म्हणेन की बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजीची हुशारी चेंडूला मात्र ऑफसाईडला ठेवला. परिणामस्वरूप आपण पाहतोय बॅट अँड बॉलमध्ये संपर्क घडून आला नाहीये आणि त्या कारणास्तव निर्धावचे होते सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. काहीतरी चुकी होते आपल्या रनअप मध्ये आणि पुन्हा एकदा रिव्हर्सला जात असताना पाहायला मिळते गोलंदाज. निश्चित काही नियम व अटी या मंडळाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. जो मॅच चालू होईल त्यावेळेस चेंडू पंच देतील तोच घेणे गरजेचं आहे, तुम्ही चेक करू शकत नाहीये. यावेळेस व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सीमा पार, एक दणदणीत चौकार. जे फलंदाजाला तो चेक करण्याची तुम्हाला सहमती नाहीये, अनुमती नाहीये. खेळाडूला खेळवणे गरजेचे व सक्तीचे आहे. म्हणजे तुम्ही जर या फॉर्मॅटमध्ये या सीझनमध्ये एखादा खेळाडू जर घेताय तर त्याला या चाचणी स्पर्धेमध्ये खेळवणं गरजेचं आहे. खास करून जो बॉलर असेल त्या बॉलरला तर खेळवणं गरजेचं आहे. हा एक कडक नियम आहे तुमच्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या मंडळाच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हवं तसा बॅटवरती घेता आला नाही. कॅचची संधी होती परंतु ती गमावली गेली. आपण जर पाहिलं तर इथे एकच धाव घेतली जाते, एका धावेने धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चितच आपण जर विचार केला गंगामाता गोंदवली या संघाचा तर त्यांचं क्षेत्ररक्षण अफलातून नेहमीच पाहायला मिळतंय, परंतु आज कुठेतरी गडवर पाहायला मिळाली विनोदांच्या माध्यमातून. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस ऑन साईडला खेचून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक धाव कंप्लीट केली, दबाव टाकलेला आहे. पाहूया. इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु एक धाव घेतलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी आपली क्रीज सोडणं गरजेचं असतं. इथं निश्चित फलंदाज आपला विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि या अनुषंगाने या कमिटीचा जो निर्णय आहे, नियम आहे, तो आपल्याला इथं लागू करताना पाहायला मिळतंय की दोन्ही फलंदाजांनी आपली क्रीज सोडणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. निश्चितच
सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. तुम्ही 3 ओव्हर या 15 मिनिटामध्ये टाकणं गरजेचं आहे, अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू जो आउटफील्डला असेल तो इनफील्डमध्ये घेतलं जाईल शेवटच्या ओव्हरमध्ये. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने ही नोंद घ्यायची आहे की आपल्या ज्या 3 ओव्हर ज्या आहेत त्या 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना गावदेवी पूर्णा वर्सेस जय हनुमान सारंगाव या दोन संघादरम्यान खेळवण्यात येईल. तर या दोन्ही संघांना विनंती आहे की आपलं संघनायक जे आहेत ते टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे, कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेचच तुमचा नाणेफेक केले जाईल. म्हणून दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस अप्परकट आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु इथं कुठेतरी चेंडू गॅदर करण्यामध्ये चुकी पाहायला मिळाली. त्या कारणास्तव इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य आहेत, ताकदवार आहेत, यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु मी तर म्हणेन की पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली गोलंदाजी प्रेमनाथ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट जरूर मिळाला नाही, परंतु धावांवरती कुठेतरी अंकुश पाहायला मिळालं. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. सरळ यष्टीरक्षाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे धावफलकावरती 10 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं हेमंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेले आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथेही घातक प्रयत्न होत आहे, परंतु आता मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. षटक क्रमांक दुसरा आहे. धावसंख्या जर पाहिली तर 11 या अंकावरती जाऊन पोचलेला आहे. फलंदाज रनिंगमध्ये असेल आणि त्या फलंदाजाला जर बाद केलं नाही जाणून बुजून असं जर निदर्शनात आलं कमिटीच्या, तर 2 धावाची पॅनल्टी दिली जाईल, याचीही नोंद घ्यायची आहे. यावेळेस कडक फटका पाहायला मिळते. पाहूया, क्षेत्ररक्षण येईल दुरून आणि चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारचा बिग हिट मोठा फटका आपल्याला बघायला मिळत नाही आहे. गोलंदाजी खूप चांगली इथं पाहायला मिळते, त्या कारणास्तव मोठा फटका पाहायला मिळत नाही आहे. परंतु एकेरी दुहेरी धावसंख्या घेत धावफलक हलतं ठेवलेला आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 13 या अंकावरती जाऊन पोचलेले आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते आणि इथेही पाहू शकता थोडंसं फंबलिंग झाले आणि 2 धावा इथेही कंप्लीट केलेल्या आहेत. माहिती आहे की मोठा फटका लागत नाही, तर जी क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं एकेरी दुहेरी धावसंख्या, धावफलक कुठेतरी जिवंत ठेवणं गरजेचं असतं आणि ती परिक्रमा इथं मैदानाच्या आतमध्ये गावदेवी अंजूर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये एक अफलातून फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता, परंतु इथं मात्र कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे मोठे फटके खेळण्यापासून. गोलंदाज यावेळेस ऑफस्टंपवरती चेंडू होता, फोर्स केलेला आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. इथेही आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल. धावसंख्या 17 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. यस, दुसरं षटक समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनबाद 17 धावफलकावरती पाहायला मिळते. इथं मात्र 2 षटकांमध्ये कुठेतरी यशस्वीरित्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारचा विकेट जरी मिळाला नसला तरी धावांवरती अंकुश
पाहायला मिळतोय. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये अंजूर संघास वार पलटवार करत धावसंख्या मजबूत करावी लागेल, कारण गंगामाता गुंदवले असा एक संघ आहे की त्या संघामध्ये फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने आहे, चांगले खेळाडू आहेत. जरी सीझनचा पहिला सामना असला तरीही त्या संघाची प्रॅक्टिस ही खूप असते, नेहमीच आपण पाहतोय. आणि हंगामाला सुरुवात होण्यासाठी खूप उशीर झाला, त्या कारणास्तव प्रत्येक संघाला प्रॅक्टिस करण्यासाठी खूप वेळ मिळालेला आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय की आज या मैदानावरती प्रत्येक संघाच्या माध्यमातून खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 17 या अंकावरती अंकित केली गेली आहे. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. सेपल क्रॉस झाले होते जरूर, परंतु चेंडूवरती नजर हटली होती. परिणामस्वरूप चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारे इथं मात्र आपण जर पाहिलं तर धाव नाहीये. दीपक पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस पाहू शकता अजून एक तेच तर्रार चेंडू इथं मात्र पाहायला मिळतोय आणि बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. आपल्याला पाहायला मिळाली अतिशय तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परिणाम स्वरूप फलंदाज इथं कॅचआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सतीश. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या पाहू शकता. एक अतिशय ताकदवार फटका तिथं म्हणू शकतो आपण. हलक्या हाताने खेळून मात्र टायमिंग साधता आलं कार्पेटच्या सहाय्याने. एक धाव इथं कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 18 अंकावरती अंकित केली जाते. या वेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय आणि इथं मात्र मिसफील्ड. परिणाम स्वरूप चेंडू जातो सीमा पार. येतोय लकीली चौकार. जयराज पाटील साहेब माजी सरपंच गुंदवली, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. तसेच सन्मान्य उमेशजी चौधरी साहेब, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलेही सहर्ष स्वागत आहे. आणि या दरम्यान क्या बात आहे, अफलातून बिग हिट षटकार.
निश्चितच आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय की फक्त एक धाव खर्च केली होती, परंतु वार पलटवार हा क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळतोय. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बाउंडरीज आपल्याला पाहायला मिळाल्या, एक चौकार आणि एक षटकार. त्या अनुषंगाने धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या जर पाहिलं तर 28 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस अजून एक दमदार असरदार बिग हिट, मोठा फटका, षटकार. पाहिलं तर गुंदवली संघाचा प्रमुख गोलंदाज आणि त्या प्रमुख गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय, आक्रमण चढवलं जातंय आणि त्या अनुषंगाने डावाला आकार मिळतो. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 34 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये आपण जर पाहिल्या तर 17 धावा होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये हाणामारी करत 17 धावा वसूल केल्या आणि आपण पाहिले तर 34 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलं. यानंतर होणारा सामना गावदेवी पूर्ण वर्सेस जॅनमान सारंगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. प्लीज हरी अप, घाई करायची आहे. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेम चेंजर ही ओर आपल्याला पाहायला मिळाली. खास करून फटकेबाजी पाहिली तर अतिशय चांगल्या पद्धतीची सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चौकार, 2 षटकार, नाबाद 22 या अंकावरती खेळपट्टीवरती दटून आहे आणि आपल्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. सर्व सूत्र आपल्या हाती घेतलेले आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पिक सुद्धा चांगली आहे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. तसेच अमर स्पोर्ट कासने संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि या पूर्ण सीझनसाठी ज्याने टी शर्ट हॅट्रिकसाठी दिलेलं आहे, मग षटकार असो किंवा विकेट हॅट्रिक असो, त्यासाठी टी शर्ट प्रदान केलेले आहे. असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मान्य श्री नानाजी गोंदली साहेब इथं उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. यावेळेस एक चांगला फटका पाहायला मिळतोय. इथं मात्र फंबलिंग जरूर झालेली आहे. पाहूया दबाव टाकलेला दुसऱ्या धावेचा काय करतायत आणि इथं मात्र चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. एका धावेचा दुसऱ्या धावेने, दुसऱ्या धावेचा तिसऱ्या धावेवरती कन्व्हर्शन पाहायला मिळालं. 3 धावा या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. कुठेतरी लय बिघडली गेली पाहायला मिळते. खास करून मागील ओव्हरमध्ये जे मोठे फटके लागले त्यामुळे कुठेतरी मानसिकता दडपणाखाली गंगामाता गोंदवली संघाची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. 38 धावा ऑन बोर्ड. यावेळेस चांगला प्रयत्न केला होता आपल्याच फलतूरमध्ये पकडण्याचा, परंतु एका धावेपासून इथेही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जिथे कमजोर चेंडू मिळतोय त्याच्यावरती प्रहार केला जात आहे. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करणं गरजेचं आहे, परंतु या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन धीरज मात्रे यांनी कुठेतरी धावफलकावला आला घातलेला आहे. पुढील चेंडू. ह्या वेळेस क्या बात आहे, चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं. इथे दुसरी धाव घेण्याचा मानस रचलेला आहे. कुठेतरी फेकी चुकीची परिणाम स्वरूप आपण पाहतोय एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळते. धावसंख्या 41 धावा धावफलकावरती. यस, तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य नानाजी गोंदली साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे. वेलकम 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 सर. आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळेस व्हॉट अ शॉट. पाहूया काय घडतंय. चेंडू थांबत नाहीये. फ्रोशिंग शॉट, चेंडू सीमा पार, षटकार.
च्या मदतीने वैयक्तिक 33 धावांवरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी खबर घेत असताना पाहायला मिळतोय सचिन. क्या बात आहे. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार अशी बहारदार खेळी त्यांच्या बॅटमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतंय. धीरज यांनी आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली, वरून मागच्या चेंडूवरती जो फटका खेळला गेला अफलातून. पाहूया पुढील चेंडू. इथे कुठेतरी लय बिघडण्याचं काम जरूर पाहायला मिळत होतं, परंतु काय घडते काय बिघडते पाहूया. फलंदाज बाद होत आहे. एक चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 47-48 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे गंगामाता गोंदिवली संघासमोर. तर चला लगेच टॉस साठी आपण यायचं आहे. गावदेव पूर्णा तसेच जानमान सारंगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, पण टॉस साठी यायचं आहे. आणि ज्या मान्यवराचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके नानाजी गोंडली साहेब, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या मॅचचं नाणेफेक केले जाईल. हॅलो. तर नाणेफेकीच्या कक्षामध्ये नानाजी गोंधळी एक लाडकं व्यक्तिमत्व उपस्थित होत आहेत. आपलं प्रथमतः हार्दिक स्वागत आहे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॅट्रिक करता, षटकाराच्या हॅट्रिक करता या संपूर्ण सीझनमध्ये 24 आणि 25च्या सत्रामध्ये टी शर्ट स्पॉन्सर केलेला आहे नानाजी गोंधळी यांच्या वतीने. क्रिकेटवरती निस्सीम असं प्रेम असणारं व्यक्तिमत्व. आम्ही त्यांच्याकडे नाणं सुपूर्द करतो आहे. सारंगाव आणि गावदेव पूर्णा या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. छापा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. नाणेफेक पूर्ण संघाने जिंकलेली आहे. मी नानाजी गोंधळी यांना विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. पूर्ण संघाने नाणेफेक जिंकले. मागचा सामना अतिशय चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. तर नाणेफेक जिंकलेले निर्णय काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. कोणते असे प्रमुख गोलंदाज आहेत की त्यांच्याकडून समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील? मनोज टावरे आहेत, निलेश आहे, प्रशांत आहे, मी आहे स्वतःहून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा एक चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. या चाचणी स्पर्धेचं अगदीच सर्वांनी मेहनत घेतलेली आहे. याबद्दल आपण काय सांगाल? अतिशय छान केलेलं आहे त्यावेळी, आणि आम्हाला जी संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही आभार मानतो त्यांचे. खूप खूप धन्यवाद. मी सारंगाव संघाच्या संघनायकाकडे वळतोय. नाणेफेकीचा कौल जरी आपल्या बाजूने लागलेला नसला तरी सुद्धा आपल्याला प्रथम फलंदाजी करायची. तर कोणते असे प्रमुख फलंदाज आहेत की समोरच्या संघाला जास्तीत जास्त धावसंख्येचं आव्हान देऊ इच्छितील? फुलाजी पाटील आहे, हिम्मत पाटील आहे, मुकेश आहे, मानाजी आहे, निकम आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं सारंगाव संघ प्रथम फलंदाजी जेव्हा जेव्हा करतो तेव्हाच एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. तीच फलंदाजी पुन्हा एकदा या मॅचमध्ये पाहायला मिळेल? हो, नक्कीच. शुभेच्छा असतील. जास्त वेळ न घेता सामन्याकडे आपण वळणार आहोत. तर गावदेवी पूर्णा संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. वळूया समालोचन कक्षाकडे. तर वळूया आपण सामन्याकडे. दरम्यान 3 स्टारचे प्रोप्रायटर राहुलजी यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेकरता, चाचणी स्पर्धेकरता. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2024. तर एक झायलो गाडी ही मांडवामध्ये उभी आहे. श्याममामा चौगुले यांची गाडी आमच्यापर्यंत माहिती पोचली आहे. तर विनंती असेल आपण ती गाडी कृपया तिकडून हटवून सावलीमध्ये उभी करायची आहे. जी बॅक ग्लास जी आहे, मागची काच जी आहे ती चमकते, त्यामुळे फलंदाजांना त्रास होतोय.
वळूया सामन्याकडे. जिंकण्याकरता 48 धावांचं लक्ष आहे गंगामाता गुंदवली या संघासमोर. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू बद्दल बऱ्याचशा सूचना आहेत. ती म्हणजे पंच जे चेंडू देतील तो त्याच चेंडूवरती तुम्हाला खेळावं लागणार आहे, याची आपण नोंद घ्या. त्याचप्रमाणे जर चेंडूमध्ये काही जी तफावत आढळली किंवा काही बदल असेल तर पंच त्यावरती निर्णय घेतील. आणि त्याच्यामध्ये जर बदल करण्याची गरज आहे तर मात्र पंचांच्या माध्यमातून ती बदल केला जाईल. त्याचप्रमाणे पंच असतील, त्याचप्रमाणे कमिटीचे सदस्य असतील, यांच्याशी आपण कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन करायचं नाही आहे. अन्यथा गैरवर्तन आपलं आढळलं तर अगदीच त्या संघनायकाला पूर्ण वर्षभर खेळता येणार नाही. आणि त्याचप्रमाणे संघाला मात्र 5 सामन्याची बंदी असेल अशी नियमावली आहे. येणाऱ्या वेळेमध्ये ही आम्ही आपल्यापर्यंत जरूर पोहोचवू. पण तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट एक असं क्रिकेट की ज्याची ख्याती जर आपण पाहिलं तर आता मात्र ही प्रत्येक या वेळेनुसार, प्रत्येकाच्या या शारीरिक क्षमतेनुसार, फिटनेसनुसार इथून मात्र त्याची गरज ही काहीशी वाढती गरज आपल्याला पाहायला मिळते. कारण की 40शी नंतरचा जो वय आहे, जे वय आहे त्या वयाला फिटनेस राखणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तीच फिटनेस राखण्याकरता क्रिकेटचं एक माध्यम पाहिलं जात आहे. गोलंदाज राईट आर्मवरती विकेटचा मारा घेऊन सज्ज होईल गोलंदाज मच्छिंद्र. 2 फलंदाज नितीन आणि फलंदाज विनोद. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, अंधाधुंद बॅट इथून मात्र जरूर फिरवली गेली असंच म्हणावं लागेल. बॅट आणि बॉलचा मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे. निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे आणि अगदीच एक आगळा वेगळा अंदाज. क्या बात आहे, इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 1 धाव जोडली जाईल गंगामाता गुंदवली संघाच्या खात्यामध्ये. अवांतर धावेने इथून मात्र अकाउंट ओपन होईल. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार आणि एक गोड आवाजासह चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. झन्नाटेदार षटकार. च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 7 या अंकावरती. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आपले पंच दक्ष पंच आहेत आणि अगदीच त्यांच्या माध्यमातून मनोरंजन सुद्धा केलं जाईल येणाऱ्या वेळेमध्ये. यावेळेस मात्र धावचीची संधी होती पण मात्र अचूक फेकी झाली नाही. अगदीच चेंडू जर यष्ट्यांवरती आदळला असता तर मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण इथून मात्र फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचताना. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुलर लेनचा चेंडू, बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क नाही आहे. पंचांचा इशारा येईल. इट्स बाईच. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या अंकावरती. बिनबाद 8 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेलेली आहे. 40+ क्रिकेटमध्ये आपण वारंवार त्याने पाहतो 4 षटकांचे सामने, 4 गोलंदाज. गोलंदाज तयार मच्छिंद्र. धावसंख्या आहे फलकावरती 8 धावा. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. चेंडू हवेत आहे आणि इथून मात्र चेंडू धरतीला दान होतोय. गोलंदाजाला मिळतंय जीवनदान. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 9 या अंकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय. 9 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या जोडली गेलेली आहे. आणि अगदीच गोलंदाज निश्चितच थोडासा नाराज असेल आपल्या सहकाऱ्यांवरती, कारण की छोट्यात छोट्या चुका या निश्चितच पराभवाच्या वाटचालीकडे सुद्धा कारणीभूत ठरू शकतात. यावेळेस मात्र एकच धाव. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अगदी ज्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे त्याच लाईन अँड लेंथने इथून मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मच्छिंद्र यांच्या माध्यमातून. धावसंख्या आहे फलकावरती 10 धावा. एक षटकाच्या अखेरनंतर 10 धावा
फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत जर समीकरण जर आपण पाहिलं, फलंदाज विनोद आणि नितीन यांचा जर आपण विचार केला तर एकंदर विनोद हे एका धावेवरती खेळत आहेत. आणि दरम्यान फलंदाज नितीन यांचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केला आहे आणि एकंदर 7 धावांचं योगदान दिलं. या षटकाचा जर आपण विचार केला तर एकंदर 2 चेंडू हे निर्धाव हाताळले गेलेले आहेत. एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आपण पाहतोय, एक अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव, एक षटकार जरूर आलाय. दरम्यान भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आपण पाहतोय, सन्मान्य उपाध्यक्ष नानाजी गोंधळी यांच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळाकरिता. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि हॅट्रिक करता जर आपण पाहिलं 2024 आणि 25 या सत्रामध्ये त्यांच्या वतीने हॅट्रिक करता टी-शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. दरम्यान चेंडू हवेत आहे आणि झेल मात्र पुन्हा एकदा सुटतोय. धावा मिळत आहेत त्या 2. विकासजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सुनीलजी दिवेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती येऊन असं नसतं वा मंचाची व तसेच या स्पर्धेची आपण शोभा वाढवा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. वळूया सामन्याकडे. पुन्हा एकदा झेल सुटल्यानंतर आतापर्यंत जर आपण विचार केला तर एकंदर 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक महत्त्वाची विशेषतः गोष्ट जर आपण पाहिली तर पकडो कॅच जितो मॅच एक क्रिकेटमधील विजयाचं समीकरण आहे. या समीकरणाला कुठेतरी इथून मात्र बगल दिली जाते असं म्हणायला हरकत नाही आहे अंजुर संघाच्या माध्यमातून. कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 झेल हे आतापर्यंत सुटले गेलेले आहेत सहकाऱ्यांच्या माध्यमातून, क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र जोरदार तडाखा, गोड आवाज आणि इथून मात्र चेंडू निघून गेलाय. अप्रतिम फटका. मिळत आहेत त्या धावा 6. षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावरती 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 48 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, गोड आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. पण डगआउटच्या आश्रयाला येताना आपण पाहतोय मंद मंद पावलांनी आणि एकंदर धावा फलकावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय 18 धावा. क्लीन अँड नीट टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. घर बसले सुद्धा आपण या प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकता. प्रिन्स मूवीज आपण पाहू शकता. आणि अगदीच डान्सिंग अंपायर सुद्धा आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत माधवजी ठाकरे. त्यांचा अंदाज थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिला होता आणि येणाऱ्या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. तब्बल 2 क्षेत्ररक्षक चेंडू जवळ झेपावत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण जर पाहिली तर 19 या अंकावरती चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 4. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता सन्माननीय अरविंदजी भोईर साहेब, सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, पद्माकरजी भोईर साहेब, सॉरी तर पद्माकरजी चौधरी साहेब यांना आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवरती. यावेळेस मात्र लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टी रक्षकाचे जोरदार प्रयत्न आणि इथून मात्र झेल पकडला जाईल.
फलंदाज बाद, विकेटचं पतन. धावसंख्या आहे फलकावरती 19 या अंकावरती धावफलक स्थिरावलंय. 19 या अंकावरती आपण पाहतोय 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि गोलंदाज संदीप ऑन हॅट्रिक वरती. आणि अगदीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांची विनंती आहे, पंच माधवजी ठाकरे आपण अगदीच आपली झलक दाखवावी येणाऱ्या वेळेमध्ये. वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न. चेंडू दणदण करीत निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. यावेळेस मात्र पायचीतची अपील. पंचांचं बोट आकाशात वर. याचाच अर्थ फलंदाज बाद. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. नवीन फलंदाज संदीप फलंदाजी करता आलेला आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विजयाचं समीकरण आहे 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. सामना अजूनही जर आपण पाहिलं तर दुलांमय स्थितीमध्ये आहे. ज्या घडी ला विकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते तर अंजीर संघाच्या बाजूने काहीसा सामना वळताना, पण आता मात्र लेट कटचा अंदाज. निघून जाईल चेंडू. थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. नशिबाचा चौकार.
पोहोचले 27 या अंकावरती. आणि आता मात्र सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. प्रमोददादा भोईर सन्मान्य सदस्य आपण पाहतोय अतिशय दक्ष पद्धतीने आपला कार्यभार सांभाळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावेल तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्या 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का हे मात्र पाहावं लागेल. तत्पूर्वी 2 धावांच्या मदतीने समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना. धावसंख्या आहे 29 धावा. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. एक मोठा फटका जर आला तर मात्र सामन्याचं गणित हे काहीसं वेगळं पाहायला मिळू शकतं. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना थारा नाहीये. यावेळेस मात्र जोरदार अपील केली जाते. बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र गेलाय की काय, पण अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी पाहायला मिळाला. त्या कारणास्तव पंचांनी हा निर्णय मात्र फेटाळून लावलेला आहे. धावसंख्या फलकावरती 29 या अंकावरती 48 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 धावांची अजूनही आवश्यकता. रिमेनिंग 8 balls and 19 runs to win. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड फास्ट आहे आपण पाहू शकता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली जाईल. 30 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. एक मोठ्या फटक्याची अजूनही आवश्यकता आहे. तो फटका लगावण्याकरता फलंदाजाला आपल्या बाहूंचा वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर इंटेलिजन्स ग्लॅनिंग करता मेरी आवाज घटना घडतायत आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत. व्हॉइस ऑफ गोरसई मनोज ठाकरे. धन्यवाद रोहन. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करावे लागतील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांना. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये जो बाहेर असणारा खेळाडू जो आहे तो इनफिल्डच्या आतमध्ये घेतलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळे अभावी आपण सहकार्य करायचं आहे. खेळाला सुरुवात होते. एका बाजूला गावदेवी पूर्णा तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान सारंगाव. या 2 संघांदरम्यानली एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मनोज टर्न होत आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर एक निश्चितच आता जर पाहिलं तर टायमिंग जो आहे तो 3:25 झालेले आहे याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत गावदेवी पूर्ण संघास ही विनंती आहे. गोलंदाज तयार होते. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमा पार येतोय. दणदणीत चौकार.